आरूज कुकिंगमध्ये आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन ब्रेकफास्ट, तो म्हणजे मेदू वडे। या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी 2 कप उडदाची डाळ 5 ते 6 तास भिजवून घेतली आहे। नखानी तोडली तर अगदी पटकन तुटते इतपत ही भिजलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आता साईजने सुद्धा ती आता डबल झालेली आहे। मेदू वडा छान कुरकुरीत होण्यासाठी या डाळीमध्ये पाण्याचं प्रमाण फार कमी असावं लागतं, म्हणूनच इथे मी या पद्धतीने डाळीतलं पाणी सगळं काढून घेत आहे। आता ही कोरडी डाळ आपण वाटून घ्यायची। लक्षात घ्या, डाळ जेव्हा वाटत असतो तेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये कमी प्रमाणात डाळ घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित स्मूथ वाटली जाते आणि छान बारीकही होते। हे पहा, असं एकदम स्मूथ टेक्स्चर आलं पाहिजे। आता ही डाळ मी 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे। अशाच प्रकारे मी इथे दुसरी बॅच सुद्धा व्यवस्थित वाटून घेतलेली आहे। डाळ वाटत असताना खूप कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे। मी इथे अगदी हे पोह्याचा जो चमचा दिसतोय, प्रत्येक वेळी डाळ वाटताना 1 ते 2 चमचेच मी इथे पाणी वापरलेलं आहे। आता यामध्ये मी घातलेली आहे हिरवी मिरची, बारीक कट करून ही मिरची घातलेली आहे। बारीक कट केलेलं आलं घातलंय आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचे आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता हे पीठ मिक्स करत असताना 5 ते 7 मिनिटांसाठी आपण हे पीठ व्यवस्थित एकाच बाजूने फेटणार आहोत। जसं जसं आपण हे पीठ फेटत जातो तसं तसं ते पीठ हलकं होत जातं आणि त्याचा कलरही फेंट होत जातो। जितकं छान आपण हे पीठ फेटून घेऊ तितके छान फ्लफी वडे तयार होतात। हे पहा, हे असं हलकं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता हातामध्ये सुद्धा अगदी मस्त असं सॉफ्ट वाटत आहे हे पीठ। आता हे पीठ परफेक्ट झालंय का हे असं चेक करायचं। एका बाउलमध्ये मी पाणी घेतले आणि त्यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा घातला। हा जो पिठाचा गोळा आहे तो पाण्यावरती तरंगतोय, म्हणजेच आपलं पीठ आता परफेक्ट तयार झालेलं आहे वडे तयार करण्यासाठी। यामध्ये आता थोडासा कढीपत्ता घालूया बारीक कट करून आणि हाही छान मिक्स करून घेऊया। आता हे जे पीठ आहे हे जर खूपच पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे तांदळाची पिठी घालू शकता। तांदळाच्या पिठीमुळे सुद्धा वडे छान क्रिस्पी होतात। आता वडे करताना सगळ्यात आधी आपला हात ओला करून घ्यायचा आहे आणि हे असं हातावरती आपण पीठ घ्यायचं आहे, त्याला एक होल करायचं आहे मध्ये आणि हे असं तेलामध्ये सोडायचं। ही झाली पहिली पद्धत। आता याचबरोबर मी तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा दाखवणार आहे वडे करायची। आता ज्यांना तेलात वडा सोडता येत नाही किंवा चटका बसेल याची भीती वाटते, त्यांच्यासाठी आपल्याकडे दुसरी पद्धत सुद्धा आहे। आता हे 2 जे वडे मी यामध्ये सोडले ते व्यवस्थित असे तळून घेऊया। हे पहा, अजिबात हे वडे तेलकट झालेले नाही आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि खूप जास्त क्रिस्पी सुद्धा झालेले। हे पहा, आला आवाज। आता वडे सोडायची दुसरी पद्धत पाहूया। तर इथे मी असं एका वाटीला कॉटनचा कपडा बांधून घेतलेला आहे। कॉटनचाच रुमाल घ्यायचा आहे आपण इथे। हा कपडा थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि आता यावरती या पद्धतीने असं हे पीठ ठेवायचं आहे आणि मध्यभागी त्याच्याबरोबर होल करायचं आहे। एकदम सोपी पद्धत आहे ही अशी। तर हा वडा तुम्ही हातावरही घेऊ शकता किंवा हा असा डायरेक्ट सोडू शकता। हा तेलावरती धरला की तो आपोआपच सुटतो खाली। हे पहा, अगदी सेकंदात तो खाली सुटून येतो आणि त्यामुळे तुम्हाला चटका सुद्धा बसण्याची भीती नसते। आता हे वडे सगळे आपण तळून घेऊया। मीडियम फ्लेमवरतीच हे वडे आपण सगळे तळून घेणार आहोत। तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही चहाच्या गाळणीला सुद्धा, स्टीलची जी चहाची गाळणी असते त्याला सुद्धा तुम्ही पाणी लावून त्यावरती वडा तयार करून तेलामध्ये सोडू शकता। आता आपले वडे व्यवस्थित तळून झालेत। हे पहा, हे सुद्धा अगदी क्रिस्पी झालेले आहेत। आपण या वड्यांमध्ये तांदळाचं पीठ न वापरता सुद्धा हे वडे अगदी क्रिस्पी तयार केलेत। यामध्ये मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो करा। हे पहा, या वड्याला जाळी सुद्धा अगदी व्यवस्थित आलेली आहे, म्हणजेच हा वडा आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी तयार झालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स लक्षात घेऊन असेच कुरकुरीत वडे तुम्ही सुद्धा तयार करा आणि चटणी बरोबर किंवा सांबार बरोबर हे वडे तुम्ही एन्जॉय करा।
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.